सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय। सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे। सोबतच 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 5,000 रुपये दंडही ठोठावलाय। 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालयात अनेक्स बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरील कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रदीप पी यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान काही वाद झाला होता। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र मराठ्यांचं आंदोलन उधळण्यासाठी फडणवीसांकडून षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे। प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे आहे ते तोंडात असतंय। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असला तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। मनोज जरांगेंना सणासुदीला मुंबईत जाळपोळ दंगली भडकवायच्या आहेत असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय। बीड शहर जरांगेंनी जाळलं, तसाच प्रकार त्यांना मुंबईत करायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायची आहे। त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची, हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे। 27 ऑगस्टला मराठे आपल्या गाडीवरच गणपती बसवणार, गणपतीची भव्य मिरवणूक घेऊनच मुंबईला जाणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। यावेळी गणपतीचं मुंबईतच विसर्जन करायचं आहे असंही जरांगे म्हणाले। आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावर, गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती। तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत। 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांचे, गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला। पावसाळा आला की बेडकं जशी बाहेर निघतात तसं निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात अशी टीका भाजपा आमदार परिणय फुकेंनी केली। तसंच गोवा ओबीसी अधिवेशनाला घेऊन जरांगे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही असंही फुके म्हणाले। माझा आता पहिला प्रश्न आहे की जरांगे पाटलांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, किंवा मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की न्याय द्यायचा आहे हा सर्वात पहिला प्रश्न आहे। मला असं वाटतं जरांगेच्या मनात नुसतं ओबीसी आणि मराठा किंवा मराठा व इतर सगळ्या समाजांमध्ये भांडणं लावण्याचं काम जरांगे पाटील करतात। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेमध्ये 15 ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचे, तसेच महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची शक्यता आहे त्या शेतांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवून तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात अशा आशयाचे विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती ही एबीपी माझाला मिळालेली आहे आणि या माहितीनुसार या नव्या विरोधाच्या मोहिमेसाठी काही दिवसांपूर्वी खास ऑनलाईन बैठकही पार पडली असून त्यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख आणि आमदार अरुण अण्णा लाड, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील अनेक राजकीय प्रतिनिधी देखील उपस्थित होते। नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। कुठलीही नाराजी नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचं दादा भुसे म्हणाले। तर आमच्यात एकोपा आहे, वाद कुठेही नाही असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे।
अगदी एवढं छोट्या मोठ्या कारणावरून शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही, असं कधी होणार नाही. आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे. आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि अतिशय जोरात आमची घोडदौड चाललेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. राज्यातील गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज आझाद मैदानात जेल भरो आंदोलन करणार आहे. मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संगवेंवर कठोर कारवाई करावी तसंच शिक्षण समस्यांचं त्वरित निराकरण करावं या मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन हे करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातून सुमारे 500 शिक्षक हे स्वतःला अटक करून घेणार आहेत. दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय. यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडून 282 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, तर नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा विभागाकडून 68 प्रमाणपत्रांची पडताळणीही केली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नाशिक शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे. मात्र या कार्यकारिणीत आमदारांची लॉबिंग आणि घराणेशाहीचा भरणा दिसून येतोय. आमदार सीमा हिरेंची कन्या रश्मी हिरेंना सरचिटणीस तर देवयानी फरांदेंचे दीर सुनील फरांदेंची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. इतरही नेत्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आलंय. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे, सुधाकर बडगुजर यांना कार्यकारिणीमध्ये स्थान नाहीये, तर सुनील बागुल यांना विशेष निमंत्रित म्हणून सन्मान देण्यात आला. नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत, त्यामुळे महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला जाणार असा निर्धार महायुतीनं केलाय. मात्र भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू असलेली इनकमिंग आणि इच्छुकांची वाढती संख्या बघता दोन्ही पक्षाकडून स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली जाते. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिक महानगरपालिकेमध्ये 100 पारचा नारा दिलाय. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुकांमध्ये मात्र संभ्रम अवस्था आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा भंडाऱ्यामध्ये पोहोचतेय. यात्रेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे आणि इतरही प्रमुखांनी उपस्थित राहणार आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकामध्ये मंडल यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे हे दाखवण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी जळगावमध्ये मोठा धक्का मानला जातोय. प्रतिभा शिंदे लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. नवी दिल्ली इथं केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सोलापूर, मुंबई, दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई आणि दिल्ली इथं प्रवास करणं सुलभ होईल. तसंच व्यापारी आणि व्यावसायिकांना यामुळे चालना मिळेल असं देखील त्यांनी म्हटलंय. या भेटीमुळे सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी आणि विकासाला चालना मिळण्याचीही अपेक्षा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. जाणता राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका शरद पवारांवर केली आहे. तर शरद पवारांवर टीका करताना विखे पाटील यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. कारखान्याच्या सभेमध्ये अभिनंदन ठरावावर मोदी आणि अमित शहांना वगळल्यानं विखेंनी जोरदार टीका केली आहे. एवढी तरी तुम्हाला जरा मराठी काम ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपल्याला वाचवा केलं त्यांचे फोटो हातातून मोकळे झाले. आदरणीय अमित शहा साहेबांना अभिनंदन केलं पाहिजे. या लोकांनी इथे नव्हतं धोरण आणलं म्हणून आज कारखान्याकडे केली.
आपले नेते काय करायचे नुसते दिलेलं फाईल होऊन जाईल नुसतं दिलेलं त्याला दिलेलं हेल्पडेल वगैरे. राधाकृष्ण विखे पाटलांनी आधी थकीत वीज बिल भरावं असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. जाणता राजानं फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका विखे पाटलांनी शरद पवारांवर केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी हा पलटवार केला आहे. त्यांचं पोट बघून मला खरंच वाटतं ते उपाशी आहेत. खरंच ते प्रचंड उपाशी आहेत. त्यांना सांगा आधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं ते आयुष्यभर ज्या इलेक्ट्रिसिटी बिलाचं पेंडिंग ठेवलं ते भरा आधी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केलाय. विखे पाटलांनी शरद पवार आणि अजित पवारांवर बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. यापुढे अजित पवारांबाबत बोलाल तर आम्ही देखील उत्तर देऊ असा इशारा देखील मिटकरी यांनी दिलाय. विखे पाटील साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, पण राज्यातले सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहेत. महायुतीचा धर्म कदाचित ते विसरले असावेत. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं. यवतमाळच्या ब्रह्मी गावात सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेनं 2 वर्षीय मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पूजा मोहन नेमाने असं महिलेचं नाव आहे. या प्रकरणी लाखेड पोलिसात पती, सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेडच्या बिलोली तालुक्यात अघोरी कृत्य समोर आलंय. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेनं खळबळ उडाली आहे. भंडाऱ्यात घरासमोर खेळणाऱ्या 4 वर्षीय मुलावर 3 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचार सध्या सुरू आहे. बाळाने आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्यांनी पळ काढला. मात्र तोपर्यंत बाळाचे बोटांचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अरुण गवळी याचा पीए बोलत असल्याची बतावणी करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या तोतया गँगला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात पकडलंय. खंडणीचे पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून हे तिघेही जण बीडचे असल्याचं समोर आलंय. त्या हॉटेलमधून 5 आरोपींच्या विरोधामध्ये जी तक्रार केली होती त्यापैकी 3 आरोपी जागेवरती मिळालेले आहेत आणि आज सकाळीच अजून एका आरोपीला आपण अटक केलेली आहे. त्यांनी एका गँगशी निगडीत आहे अशी एक बतावणी केलेली होती. अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही, परंतु तपासामध्ये ते कोणत्या गँगशी निगडीत आहेत का याबाबत आम्ही खातरजमा करून घेऊ. रायगडच्या लागपाले गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. महाडकडून पुण्याच्या दिशेने जाणारी भरधाव कार थेट कंटेनरच्या खाली आली. मुंबई गोवा महामार्गावरील लागपाले गावाजवळ ही घटना घडली आहे. अपघातामध्ये कारमधील एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. डॉक्टर पल्लवी पळशीकर असं 35 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. उपचाराकरता महाडमधील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. लाचखोर जयराज कोळीची माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकाऱ्याचा अर्ज टाकण्याची धमकी देऊन जयराज कोळी ब्लॅकमेलिंग करत होता. काही दिवसांपूर्वी 15 लाखांची लाच घेताना साथीदारासह जयराज कोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे लाचखोरी जयराज कोळीला माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचं पद दिल्यानं कोल्हापुरात उलटसुलट चर्चा ह्या सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या बोरिवलीत श्री पुष्टीपती गणेश भक्तिगीत गाण्याचं अनावरण करण्यात आलं. जीवन विद्या मिशनच्या प्रल्हाद पै यांच्या हस्ते हे अनावरण झालं. गणेशोत्सवापूर्वी गणेश भक्तांसाठी गीतकार गुरु ठाकूर यांच्या लिखित आणि सचिन दरेकर दिग्दर्शित श्री पुष्टीपती गीत निर्माण करण्यात आलंय. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी हे गीत गायलंय. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, पुष्टीपती गणेश मंदिर ट्रस्ट आणि नामवंत मराठी कलाकार आणि गायकांच्या उपस्थितीत या गीताचं अनावरण करण्यात आलं. आमचे आझाद स्तंभ अवधूत गुप्ते, सचिन
त्यामध्ये गणपती बाप्पाचं नाव पुष्टीपती गणेश असं आलेलं आहे. असं एक गीत आम्ही आज इथे निर्माण करून तिथे त्याचं आज लोकार्पण केलेलं आहे. लोकार्पणाला मोठे मोठे नेते या भागातले आले, तुम्ही बघता आहात. मुळात या गाण्यामध्ये या भागात म्हणजे बोरिवली पूर्वेला राहणारे सगळे जवळपास कलाकार सहभागी झाले. महाराष्ट्रातलं नसेल देशातलं पहिलं असं गणपती मंदिर असेल त्यांचं स्वतःचं गीत निर्माण झालं देवाच्या भावनेचे. तर हे गीत या लोकांनी आज इथे आमच्या ह्याच एरियात राहणारे सर्व प्रमुख कलाकार आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी हे गीत गेले 2 महिन्यामध्ये प्रचंड मेहनत करून बनवलं. 15 ऑगस्टच्या निमित्तानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालंय. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या या विमानतळावर तिरंग्याच्या रंगांची देखणी रोषणाई करण्यात आली आहे. जगभरातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी हे दृश्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असून स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये भर पडतोय. 15 ऑगस्टला 79वा स्वातंत्र्य दिन. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये जिल्हा प्रशासनानं तिरंगा रॅली काढली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईत काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलंय. निवडणूक आयोगावर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसनं ही निदर्शनं केली होती. उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यात बैठक झाली. उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल हे ठरवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते पुढील आठवड्यात भेटतील. 18 आणि 19 ऑगस्टला बैठकीची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. तर इंडिया आघाडीने सर्व पक्षांशी बोलण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्याचीही सूत्रांची माहिती आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलतेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर नंदुरबारचे सावंत कुमार भंडारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. जिल्हाधिकारी कोलते यांच्या तडकाफडकी बदलीनं चर्चांना मात्र आता उधाण आलंय. रायगडमध्ये आगामी काळातील गणेशोत्सव, दहीहंडी आणि ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. दहीहंडीला देखील कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी गोविंदा पथकावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सण उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी 150 पोलीस अधिकारी, 900 पोलीस अंमलदार तर 350हून अधिक होमगार्ड यांच्यासह अन्य गार्ड देखील तैनात राहणार आहेत. अमेरिकेनं भारतावर तब्बल 50% आयात शुल्क लागू केलंय. याची अंमलबजावणी येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या खेळीला भारत 50 देशांच्या साथीनं मिळून उत्तर देण्याच्या तयारीत आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार यात प्रामुख्यानं आफ्रिका आणि आखाती देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये भारताची एकूण निर्यात ही 90% जास्त आहे. ही निर्यात आता आणखी वाढवली जाण्याची शक्यताही आहे. सोबतच ब्रिटनसोबत केलेल्या करारामुळे या 2 देशातला व्यापार देखील $120 अब्ज पर्यंत वाढणार आहे. तसंच भारताचा युरोपियन देशांसोबतचा करार देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बमुळे होणारं नुकसान या व्यापारातून भरून काढलं जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळे भारताचं मोठं नुकसान हे टळेल. भारत आणि चीनमधील विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील चर्चा प्रगतीच्या टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोरोना काळ तसंच पूर्व लडाख सीमावादामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. भारत आणि चीननं द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक पावलंही उचलली आहेत. भारतानं चीनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देणं पुन्हा सुरू करण्याची घोषणाही केली आहे. 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. याबद्दल तब्बल 4600 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. तसंच याआधी देशातील विविध शहरांमध्ये 6 सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर आहेत. त्यानंतर पुन्हा आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये असणार आहेत. तर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून. आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष
पुनर्परीक्षण मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. या प्रकरणात न्यायालयानं निवडणूक आयोगाची भूमिका योग्यच असल्याचं सांगितलंय. आधार कार्डाची पडताळणी करण्याचं महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण हे न्यायालयानं नोंदवलंय. लंडनमधून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी संग्रहालयाला तशी विनंती केली होती. बीकेसीतील राज्य सरकारच्या संग्रहालयाला व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मदत करणार आहे. हातमागाच्या वस्त्रांच्या प्रदर्शनाबाबत देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. सोबतच वाघनखं 3 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज स्वरूपात मिळालेली आहेत. अशातच ती पुन्हा माघारी जाता कामा नये यासाठी देखील दीर्घकालीन काळासाठी ती मिळण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. लंडन स्थित व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये आपली महाराष्ट्रातील पैठणी ही प्रदर्शित केली जावी ही मागणी आपण केली आणि ती जवळ त्यांनी मान्य केली. शुभमन गिल आणि सोफी डंकलेला जुलै महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा किताब मिळालाय. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचे फलंदाज सोफिया डंकलेची जुलै महिन्यासाठी आयसीसीनं सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड केली. गिलनं जुलै महिन्यात 3 कसोटी सामने खेळले. 94.50च्या सरासरी 567 धावा त्याने केला आणि यामध्ये एक द्विशतक आणि 2 शतकं यांचा समावेश आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबणार.